नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम गार्डन्स विरार पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. भाग्यश्री राकेश तळवटकर या वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. विरार मधलाच हा आजचा भाग. चला भेटूया तळवटकर कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. संसारूपी कादंबरीचे उघडते पहिले पान. कसले? संसारूपी कादंबरी. संसारूपी कादंबरी. हा, त्याचं काय करता? उघडते पहिले पान. बर. राकेश रावांचं नाव घेऊन करते आदेश भाऊजींचा मान. काय सांगता हो? त्याच्यासाठी एवढी कादंबरी उघडायला लागली ना. त्या ओळख करून सगळ्यांची. मी मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. मी सासरे. नमस्कार. ते वडील. नमस्कार. आई. नमस्कार. ननन. नमस्कार. ती बहीण. बरं. नमस्कार. भाऊ. नमस्कार. ते बहीण माझी. नमस्कार. हो. निर्जोळकर बाबा हे आमचे हो हो. शेजारचे. नमस्कार. आणि सगळे शेजारी मंडळी. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा कुठली? माझी गिरगावातले चिकित्सक समूह शिरोडकर. गिरगावात? गिरगावात. मग राहायला तुम्ही गिरगावला होता? नाही, क्रॉफर्ट मार्केट आहे ना तिकडे. वडील कुठे? पोलीस मध्येच होते तर क्वार्टर्स आहेत तिकडे. तुम्ही काय धमकी देताय काय मला? तुम्ही कुठे होते राहायला? मी नालासोपारा, नालासोपाऱ्याची KMPD स्कूल. शाळा तुमची? हो. त्या शाळेत होते? हो. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, हा. 2 बहिणी बर. आणि कझिन एक राहतो इथे आमच्या बरोबर. तो बरं बाहेर गेलाय. कॉलेज कुठलं? कॉलेज पोद्दार कॉलेज माटुंग्याचं. माटून घ्यायचं. हो. मग तुम्ही कॉमर्स मध्ये? कॉमर्स मधून ग्रॅज्युएशन. आता काय करता? मी पोलीस मध्ये आहे सध्या, CID ऑफिसला. ही तुमची उशी. ही तुमची उशी. हा मी निघालो. तुम्ही? मी विवा कॉलेज आणि पोद्दार कॉलेज दोन्ही. नंतर मी मॅनेजमेंट. मी पोद्दारला होते. हा. तिथलीच ओळख. हा, कशी काय? म्हणजे हा वेलिंगकरला होता डिप्लोमाला आणि मी तेव्हा लास्ट इयरला होते. तेव्हा फक्त तोंड ओळख होती आमची, ओळखायचं फक्त आम्ही. कसे काय पण अचानक? इतक्या मुली आहेत, इतकी मुलं आहेत, मग यांच्याशीच का ओळख झाली? ते यांचे लेक्चर्स पोद्दार कॉलेजला असतात वेलिंगकर म्हणून हे यायचं. त्यापूर्वीची तुमची ओळख नव्हती? नाही नाही. मग काय झालं? कसं काय बोलणं सुरू झालं? नाही, तेव्हा आम्ही नव्हतोच बोलत. आणि नंतर माझी ननंद आहे मोठी, हा. रुपाली म्हणून, ती माझ्याच बॅचची आहे. तर आम्ही एकदा ट्रेनिंगला एकत्र जेव्हा जात होतो तेव्हा ह्यांची फॅमिली आली. मग ओळख परत निघाली की हा भाऊ आहे हिचा म्हणून असं. हा. काय मग नंतर तुमच्या मनात काय नव्हतं? होतं ना. कधी? ज्यावेळेला ट्रेनिंगला आम्ही भेटत होतो त्यावेळेला वाटत होतं. कॉलेजच्या ट्रेनिंगला ना? नाही नाही, मी कॉलेजला हिच्या सिनियर होतो. ट्रेनिंगला होतो ना तेव्हा. खंडाळ्याला तुम्ही ट्रेनिंगला पोलीसच्या? हो हो हो. आणि हे तिकडे काय करायला? माझी दर बहीण पण संडेला बरोबर ना होती. फॅमिलीची व्हिजिट असायची. दर संडेला? दर संडेला. हा. मग तर हे कधीतरीच बहिणी बरोबर. तुमची बहीण पण पोलीस मध्ये? ती आता बाहेर नाहीये, बाहेर गेली, ड्युटीवरती गेली. बरं बरं. म्हणून तुम्ही पण खंडाळ्याला हा, मी पण आई बाबांबरोबर जायचो, तिथे ओळख व्हायची. हा. मग तुम्ही काय खंडाळ्याला तुमच्या आई बाबांची वाट नाही बघायची तेव्हा? हो, आम्ही एकत्रच जेवायला वगैरे बसायचो. हे असायचे तिथे जेवायला? हा. वा. मग काय व्हायचं? काही नाही तेव्हा, काहीच म्हणजे असं हे फक्त नव्हतं. बघणं हा. व्हायचं. एकमेकाला बघणं. मैत्रिणीचा भाऊ आहे असं फक्त एवढंच तुमच्या हा, मनात एवढंच, होतं. एवढंच. आणि तुम्हाला फक्त ही मैत्रीण आहे बहिणीची, Yes. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. नाही. पण दर रविवारी तुम्ही जायचे तिकडे? तर नाही, मी दर रविवारी नव्हतो जात. कारण बाबांची ती बहीणची खूप लाडकी आहे, त्यामुळे बाबा प्रत्येक संडेला जायचे. मी असं महिन्यातून वगैरे 1-2 वेळा जायचो. मग नंतर तुम्ही जायला लागले आणि बाबांना घरी ठेवलं? नाही नाही, बाबा पण जायचे. बाबा पण जायचे? हा. मग काय हो, कशी काय सुरुवात झाली मग? नाही, नंतर मग आम्ही तिथे वर्षभर ट्रेनिंग होतं. मग नंतर मी नायगाव, आपलं दादरचं नायगाव आहे तिथे अटॅच होते. आणि रुपाली माझी जी ननंद आहे मैत्रीण, ती वरळीला अटॅच होती.
मग आम्ही फक्त असं फोनवर बोलायचो. तर ह्याने मग फोन वगैरे सुरू केलं, म्हणजे असं बोलायला कसं वगैरे. काय तुम्ही का नंबर काय असंच म्हणजे वाटलं की चांगली आहे आपली लाईफ पार्टनर वगैरे होण्यासाठी चांगली आहे. डायरेक्ट हो वाटलं. मग तुम्ही पहिला फोन केला त्यांना? हा पण त्यावेळेला मी प्रपोज वगैरे काय नव्हतं नाही केलं. असं कसं, कोण पोलीस मध्ये आहे तो, त्याचं थोडी आहे. मग तुम्ही डायरेक्ट फोन सुरू केले? हा म्हणजे बहिणी थ्रू ऍक्च्युली बहिणी थ्रू नंबर वगैरे मिळाले, नंतर फोन बोलणं चालू झालं पुढे पुढे. तुम्हाला असा अंदाज नाही आला की यांच्या मनात काहीतरी नाही, वेगळं आहे? कसं ती बहीण क्लोज, म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंडच आहोत अजून पण. तर हा भाऊ आहे तिचा, मग आपलं हा बोलतोय म्हणजे असं एक ऍज अ फ्रेंड म्हणून, हा काय वगैरे, कशी ड्युटी आहे वगैरे, असं आमचं मग कधी बोलणं कोणाच्या फक्त मनात आलं पहिल्यांदा? माझ्यात तुमच्या? मग तुम्ही प्रपोज कसं केलं? ट्रेनमध्ये जाताना. दोघे ट्रेन नाही, नाही मी फोनवरती प्रपोज केलं. ट्रेन मध्ये? हा ते पण घाबरत प्रपोज केला, कारण बहिणीची एकदम क्लोज फ्रेंड हा. ना, त्याच्यामुळे असं सांगितलं बघ बोल नको असेल तर इथेच मॅटर क्लोज. हा. मॅटर क्लोज. घरी बहिणीला सांगू नको? घरी बहिणीला सांगू नको. हा, मग बोला पुढे असेल तर ठीक, नसेल तर मॅटर क्लोज. तिने वेळ घेतला, खूप वेळ घेतला. काय होत? मग तुम्हाला टेन्शन नाही आलं? आलं मला टेन्शन. मग ते हे बहिणीला सांगावं त्यांच्या असं नाही नाही वाटलं? सांगितलं. नाही, कारण मनातच की मग- ठेवलं? हो, नाही सांगितलं तिला. आणि मग 3 का 4 महिन्यांनी सांगितलं. हो. हो का? हा. का? म्हणजे त्या ट्रेनच्या प्रपोज नंतर ह्याचा फोन सुरू होता? हा मी फोन करायचो, ती स्वतःहून करत नव्हती. हा फोन करायचा, मग आम्ही तेवढं हा करायचा तेव्हाच बोलायचे मी. तुम्ही आपण कधी नाही नाही, केला? मी नाही केलं. मग 4 महिन्यानंतर असं काय जादू झाली एकदम? हे उतरले का परत ट्रेनमधनं? प्रपोज केला, परत प्रपोज केला. 4 महिन्यांनी? तुमचं आपलं बरं दर महिन्याचा 5 ट्रेन मधनच विचारायचे? नाही त्यावेळेला समोर विचारलं. अच्छा, डायरेक्ट जाऊन समोर. कुठे भेटले पोद्दार होते? कॉलेजला समोर आहे ना कट्टा, हा. पोद्दार कॉलेजचा. त्या कठड्यावर? तिकडे आम्ही हो. या विरार मध्ये मला काय करत नाही. या आधीचा भाग झाला त्या घरात ओट्यावर जमलेलं, यांचं कट्ट्यावर. बसलेलो कट्टावर, पोद्दार कॉलेजच्या समोरच. मग तिथेच मग भेटायचं ठरलेलं, मग तिथे भेटलो. मैंने तेव्हा प्रपोज केलं लग्नासाठी. तुम्ही लगेच हो म्हटलं? हो, का? आवडला. हे किती दिवस सुरू होतं? लग्नाच्या अगोदर 3-4 वर्ष. म्हणजे 2013ला प्रपोज केलं ह्याने, 17 जुलै 2013. आणि मग 2 वर्षांनी आम्ही लग्न केलं. नाही, पण या 2 वर्षात तुमचं भेटणं सुरू होतं. कुठे भेटायचे साधारणतः? दादर. फक्त कारण दादर? की मी कल्याणला राहायचे आधी, हा. CST ला. मग पप्पा रिटायर झाल्यावर कल्याणला, आणि हा विरारला. मग त्याच्यामुळे दादर बरं पडायचं, म्हणजे 2, एक सेंट्रल एक वेस्टर्न, हो ना? आणि पण मग मला सांगा की या सगळ्या ह्याच्यामध्ये घरच्यांना जराही संशय नाही आला कधी? नाही, म्हणजे ड्युटी असायची माझी नायगावला, तर एक 5-10 मिनिटं असं भेटलं की लगेच ट्रेन पकडायचो. आणि ते पण कधीतरीच, असं आपला पाडवा असेल, दिवाळी असेल, शुभेच्छा द्यायला, असं आम्ही भेटलो. तेव्हा फोन काय बंद झाले होते? शुभेच्छा फोनवरून नव्हते आता देत आहे? कसं पर्सनली देणं जास्त गरजेचं असेल. पण मग बहिणीला एवढं करून सांगितलं नाही 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 तुम्ही? नाही, नंतर बहिणीला कळालंच सांगितलं. तिला. सांगितलं नाही ह्याने कारण पण ती एकच सांगितलं. कन्व्हिन्स मी एक पण मीडियम सांगितलं. वाटत होती की बाबांना कन्व्हिन्स करू शकेल. हा. पण मग घरी कळलं कसं? आम्हीच सांगितलं घरी. मग काय रिॲक्शन तुमच्या घरी? माझ्या घरी तेवढीच रिॲक्शन नाही आली. ऍक्च्युली माझं कास्ट शांडव गोळी मराठा आहे, ती जंगम आहे, त्याच्यामुळे थोडासा डिफरन्स झाला. पण नंतर त्यांच्या घरी पण थोडे खूप समंजस आहेत. आता त्यांनी मुलगी दिली आहे म्हणून नाही, पण खूप समंजस आहे. त्यामुळे त्या लोकांनी पण तेवढा हे नाही थोडंही केलं. टेन्शन नाही झालं घरी? नाही. झालं माझ्या जेव्हा सांगितलं तेव्हा. पण पप्पा म्हणाले बघू आपण भेटू, त्याला भेटतो मी, आपण बोलू वगैरे. कुठे भेटले? नाही, नाही, घरीच. माझे बाबा लोकं directly घरीच घरी आले. गेलो आम्ही. घरीच आले. अच्छा, तुम्ही घरीच गेले, म्हणजे मागणीच घरीच घातल्यावर गेले. झालं. हा. म्हणजे प्रेम 2 वर्ष. कम अरेंज असंच केलं तुम्ही, हो ना? हा, कारण की पण मग घरून लगेच होकार झाला? नाही, थोडं 1-2 महिने वेट थांबलो, 1-2 महिने, आणि मग नंतर आता किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. 24 फेब्रुवारीला 2 वर्ष होते. अरे वा, पण सगळं आता व्यवस्थित? हो हो दोन्ही कुटुंबांकडनं छान? हो हो, छान. एकदम मस्त वातावरण. हो. याच नोटवर पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. हे घ्या, 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा, 4 संधी. 1 रुपया मिळाला तर 4ही वस्तू त्यांना मिळणार. बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. 20 रुपये. आता अजून 3 संधी आहेत. 1 रुपया मिळणं गरजेचं आहे. 1 रुपया. आता 2 वस्तू कुठल्या पाहिजे त्या घ्या ना तुम्ही.
100 रुपये, 10 रुपये, 131 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. माईक तुमच्याकडे आहे. या कोण? आई, माझी आई. तुमची आई. हा. कसं वाटतंय आता? छान वाटतंय. हा, मुलगी आहे माझी. हो हो हो. पण तेव्हा मुलगी असं करेल असं वाटलं होतं का हो? वाटलं नव्हतं, हा, पण केलं तिनं. पण तुम्ही खंडाळ्याला जात नव्हता? रविवारचं जायचो आम्ही. हा असायचा तिकडे जावई? हो, ह्यांच्या बरोबर असायचो. ओळख चांगल्या प्रकारे झाली होती ह्यांच्याशी पण हो की आमची. नाही? मग खंडाळ्यात बघितलं काय काय घडलं? कसं आहे जावई, कसं आहे? छान आहे, जावई पण छान आहे. हो ना. त्यांच्या घरातली पण सगळी मंडळी चांगली आहेत. तिने आतापर्यंत आमच्या यांना भयंकर हे केलेलं आहे, सांभाळलेलं आहे. माझ्या ह्याच्यामध्ये भयंकर कठीण काळामध्ये चांगली साथ दिली. मला नावाप्रमाणे ती भाग्यश्री. दोन्ही कुटुंबाला सगळ्यात चांगलं खूप सांभाळलेलं आहे तिने. आणि जावई? जावई पण छान आहेत, तिच्यासारखेच जावई आहेत, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. आणि तिच्या घरात जावयाच्या घरातले पण सगळी माणसं चांगली आहेत, त्याच्याबद्दल काय प्रश्न. काय सासूबाई? सून चांगली आहे. माझ्या 2 मुली, त्याच्यामध्ये मी मुलगीच मानते. तिला गावची जास्त आवड आहे. हो. ती म्हणजे जंगम असली तरी पण आम्ही मराठी लोक असले त्याच्यामध्ये ती सामील होऊन गेली. मग जास्त करून गावच्या लोकांना ती जास्त हे करते, सहकार्य करते. हो का? बरं, पण मुलगा असं करेल असं वाटलं होतं का? नाही नाही, हा? मुलगा ना असं करेल. पण खुश आहात ना तुम्ही? खुश आहे. ओके, द्या बाबा. मी सांगेन की माझी सून जी आहे ती माझ्या मुलीप्रमाणेच आहे. आणि मुलग्याने मला म्हणजे मी स्वतःच म्हटलं होतं माझ्या मुलीला, भाग्यश्री साधी सिंपल मुलगी आहे. खरंच अशी जर माझ्या मुलग्यासाठी लाभली तर चांगलं. ते त्याने कधी पटवली मलाच माहित नाही. ते मनातलं ऐकलं आणि साहेब कामाला लागले, कळलं का? पण आणि आजचे जे आपलं येण्याचं मार्ग म्हणजे माझ्या मिसेसने त्या लोकांना बरेच वेळा सांगितलं, आदेश भाऊजी प्रत्येकाच्या घरी जातात, तुम्ही काय आणू शकत नाही. तर तिने काय माहित नाही, तिने एक विचार केला की सासूबाईंचा तरी मान राखूया, आणि त्याप्रमाणे तिने आजची परिस्थिती जाणवून दिली. काय बात आहे, म्हटलं भाग्यश्री नावातच आहे म्हणजे त्यांच्या. खरंच तिने हो की एक नाही? आम्हाला एक हे दाखवलं. त्याबद्दल सर्वस्वी तीच हे करावं लागलं. की आता क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणा? मी क्षमा मागेल आई वडिलांची. का हो? कारण की वडिलांना खूप इच्छा होती की मी खूप शिकावं आणि पुढे वेगळ्या फील्डमध्ये जावं. कारण की माझे पर्सेंटेज पण मी पोद्दार कॉलेजला ॲडमिशन पण त्यांनी खूप खटाटोप करून घेऊन दिली मला. आणि पुढे म्हणजे वेगळं फील्ड काहीतरी चांगलं काहीतरी करावं, पण ते मी नाही करू शकले. त्या बाबतीत खरंच मी आई वडिलांना सॉरी. आणि धन्यवाद? धन्यवाद माझी मोठी बहीण आहे जयश्री म्हणून, ती आज आली नाहीये. तिला धन्यवाद म्हणेल कारण की ती नेहमी माझ्या पाठीशी उभी राहते. मोठी ताई एक असते अशी, तशी नेहमी पाठीशी. आता हे लव्ह मॅरेजचं पण मी तिला आधी सांगितलं. तिला म्हणजे तिने ॲग्री होते आणि तिने खूप सपोर्ट केला मला. खूप माझ्या दुःखाकाळात खूप तिने मला सपोर्ट केला. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? मी क्षमा प्रथम माझ्या आई बाबांची मागेल, कारण माझे वडील खूप सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतात. ॲक्च्युली त्यांना वाटायचं की मी पण असं कुठेतरी अरेंज करून वगैरे लग्न करावं, पण मी नाही केलं. आणि पण मी अजूनही बाबांच्या प्रत्येक पावलांवरती पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतोय आणि तसाच राहीन. त्यामुळे काय चुकी झाली असे माफ करा. आणि धन्यवाद बोलायचं तर माझ्या बहिणीला, जिने ह्या लव्ह मॅरेजला सपोर्ट केला होता, आणि प्लस आता हिच्या बहिणीला, आणि प्लस ही माझी छोटी मेवणी. ह्या लोकांना मी धन्यवाद बोलेन, कारण ह्या 3 लोकांनीच खूप इनिशिएटिव्ह घेतलं. पण ह्या लोकांच्या ह्याच्यामुळे आज ही माझ्या बरोबर आहे. मिवणीबाई काय बोलल्याच नाही तर बोला. खरं तर ती बहीण नाही आहे माझी, आणि म्हणजे एक आईसारखी तिने आम्हाला सगळ्यांना सांभाळलं, सपोर्ट केला. त्याच्यामुळे खरं तर मी तिला थँक्यू बोलायला पाहिजे. आणि आता पण ती सगळं एकदम व्यवस्थितपणे सगळं हँडल करते. त्याच्यामुळे तिला जेवढं कमी बोलेल, तिला जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे असं. बरं, पण आता तुम्ही ना थोडी धावपळ करायची आहे हा, आणि 3ही बक्षिसं मिळवून द्यायची आहेत. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे र.
एक मिनिट पूर्ण झालं. वीस सेकंद राहिली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. काय काय आणलं सांगा तुम्ही. राजमा, 1, रिमोट, 2, रिंग, 3, रुपया, 4, रबर, 5, रुमाल, 6, रवी, 7, राई 8, आणि रांगोळी. 9. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टर रामगड. वेळेवर कधीच जेवायला घरी नसतो. नाही कधीच काय हो. नाही हा नाही ती अपेक्षा आहे. कधीपासून पुरी होणार. प्रयत्न करेन. नाही कधीपासून अपेक्षा पूर्ण कधी होणार. आजपासून प्रयत्न करेन. काय सांगताय. जितक्या लवकर सांगितलं तितक्या लवकर होईल असं वाटत नाही ना. दुसरी अपेक्षा वर्ल्ड टूर करायचं. रुमाल कुठे तो खाली ठेवले. लगेच घामपुसा. बरं ही कधी इच्छा पूर्ण होणार. लवकरात लवकर. हो तथास्तु. कारण चांगल्या गोष्टीला वास्तू तथास्तु म्हणते. त्याच पद्धतीने तथास्तु म्हणू द्या आणि यांची इच्छा पूर्ण होऊन संपूर्ण जग या माऊलीला बघायचं आहे. ती इच्छा पूर्ण होऊ द्या. हो. तिसरी त्याचं जे प्रेम आहे माझ्यावर पण आधी तर आहेच आतापासून आहे ते शेवटपर्यंत असंच राहावं हीच अपेक्षा. तुमच्यावर. हो ते माझ्यावर. अंडरलाईन करा. माझ्यावरच. मग ते माझ्यावर वरती जोर द्या. कळलं का तुम्ही. माझ्यावरच. काय हो. हो राईट. हा बघितलं ते हो म्हणाले असते तर गोंधळ झाला असता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सगळ्यात पहिल्या तिने मला बाईक ड्राईव्ह करायला द्यावं. मोटरसायकल. हो. नाही देत. ती आणि बाबा एकच लेवलला आहेत. देत नाही. बाईक बाहेर काढली की चालू होतं किती वाजता परत येणार कुठे जातंय बरोबर. बंद करावं. काळजी. मी काळजीने चालवेन आणि वेळेवर परत घरी येईन. तुमचं काय म्हणणं आहे. ठीक आहे चालेल. नाही माझं काय म्हणणं नाही याच्यात. मी तुम्हाला काही सांगणार नाही. फक्त हेल्मेट नाही वापरा. फक्त हो आणि लॉंग ड्राईव्ह खूप लांब जातो म्हणजे गावी पण जातो. नाही 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 बिलकुल नाही. हवा काढा त्या मग टाईमची. तेच. तो दापोलीला गाडी घेऊन जातो कसं बाईक पोट वरून. सांगेल? तुम्ही त्यापेक्षा एसटी वरती बाईक ठेवा. एसटीने जा. असं काहीतरी करा पण असं नका करू. हा दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा ती आफ्टर माझ्यावर जे प्रेम करते आणि मला प्रत्येक गोष्टीत तिने सपोर्ट केलाय तसंच आणि बरोबर फॅमिलीला पण ती खूप सपोर्ट करते आणि प्रेम करते तसंच राहावं तिचं. आज ते फार इमोशनल आहे. खूप प्रेम करताना म्हणून गडबड झाली आहे सगळी. तिसरी अपेक्षा. काही गोष्टी नाही पटत आहेत. आता जसं की कबड्डी सोडायला सांगितलं डॉक्टरने पण मी परत बाबांचं तिचं खूप जुळतंय. त्यावेळेला तुझं असं नको की कबड्डी बंद कर. कबड्डी चालू राहू दे. मी स्वतःला सांभाळेन आणि खेळेन. काय हो. चालेल. काळजीपोटी सांगतात का डॉक्टरांनी सोडायला सांगितलं. कारण मला हे लागलं होतं कबड्डी खेळताना. हो ना. उगाच नाही ना सांगितलं. म्हणजे त्यांचा काही राग नाही ना किंवा तुम्ही कबड्डी खेळा फक्त स्वतःची काळजी काळजी घ्या घेऊन. आणि त्यातून त्या काळजीपोटी बोलते माऊली. दुसरं काय आहे. हो ना. काय हो. हो काय चेहरा. मला आता कळलं. मला वाटलं यांच्यावरच्या प्रेमामुळे हे इमोशनल झाले. आता कळलं यांची मोटरसायकल आणि कबड्डीने सगळी गडबड केली. पण तुमच्या दोघांच्याही मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. कुटुंबाला शुभेच्छा.
आणि हो, या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि आता वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात विरारमध्ये. नमस्कार.